नमस्कार, मी हर्षा रोडकर आणि आज माझ्या सोबत आहेत नागपूर येथील विकास गजापुरे. यांची ओळख म्हणजे ते एक वर्सटाईल व्यक्तिमत्व म्हणून तर आहेतच, पण त्यांची आवर्जून दखल घेतली पाहिजे असे कवी आणि साहित्यकार आहेत. कलेमध्येही त्यांची मुसाफिरी सुरूच आहे. त्यांनी इन्शुरन्स सेक्टरमध्ये ही बरीच वर्ष काम केलं आहे, पण आता ते या सेक्टरपासून लांब आहेत आणि त्यांच्यात असलेली कला, त्यांच्यातील साहित्याविषयीची आवड आणि लिखाण सोबतच त्यांच्यात दडलेला एक कवी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घरोघरी पोहोचत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांच्या कविता सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहेत, त्यांना जाणकारांकडून चांगली दाद मिळते, त्यांना भरभरून प्रोत्साहनही मिळत आहे आणि त्याच कवीला भेटायला आज मी इथे आली आहे. तर त्यांच्याशीच आपण थेट गप्पा मारूयात. विकास सर, संवाद मीडियामध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम मला सांगा, ही कवितेचा सुरुवात कशी झाली आणि केव्हा कळलं तुम्हाला की आपण कविता करू शकतो? ॲक्च्युली कविता मी करेन असं मला पण नव्हतं वाटलं खरं पाहिलं तर. पण एक आहे की बालपणापासून साहित्याची खूप आवड होती. म्हणजे लोकांनी अक्षरशः ज्या काळामध्ये बालभारती वाचत होते त्यावेळेला मी आचार्य अत्रे वाचून काढलेले आहेत, कलेचं पाणी वाचून काढलेलं आहे, श्रीमान योगी, आपल्या स्वामी, छावा, ही मोठे मोठे पुस्तकं जे उचलायला त्रास व्हायचा अशी पुस्तकं मी त्या काळात वाचून काढली. आणि अक्षरशः एकेका बैठकीत म्हणजे कदाचित दुपारी बसलाय तर संध्याकाळी रात्री 3 वाजेपर्यंत वाचून काढलेले आहेत. तर होतं काय ना की आपण असं काही काही भरत गेलो सतत सतत कुठेतरी ते पॅक होणार ना आणि मग ओव्हरफ्लो होणार. ते कदाचित आता ते ओव्हरफ्लो होत असेल. तर असं आहे की एक्झॅक्टली कविता लिहायला कधीपासून सुरुवात केली म्हटलं तर मी त्यामानाने खूपच नवीन आहे. म्हणजे आपला हा जो लॉकडाऊन लागला, पहिला लॉकडाऊन, त्यावेळेला लॉकडाऊन मला लाभी राहिला असं म्हणता येईल थोड्या वेळासाठी. कारण लॉकडाऊनला मला आठवतं की 17 ऑक्टोबरला मी माझी पहिली कविता लिहिली. 17 ऑक्टोबर 2020. म्हणजे आता जास्तीत जास्त 9 महिने आणि काही दिवस झाले, 10 महिन्यात लवकर कंप्लीट होते. या काळामध्ये जवळपास 47 कविता माझ्या झालेल्या आहेत. आणि ती जी कविता मी लिहिली होती, मला स्वतःला माहित नव्हतं अर्ध्या तासापूर्वी की मी ती लिहिणार आहे. सहज सुचलं आणि आणि मी ती कविता जेव्हा मीडियाला टाकली तेव्हा सुद्धा तसंच टायटल होतं, सहज सुचलं आणि कविता झाली. तुला आवडेल तर बघ, मी वाचून दाखवू शकतो ती कविता. ती पहिली कविता आहे माझी आणि अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये आहे. मला स्वतःला वाटत नव्हतं त्यावेळेला की तिला कोणी कविता म्हणेल. कवितेचं नाव आहे पळते ठेवू पाय. त्याला मी टायटल पण तसंच दिलं होतं, सहज ओळी सुचल्या आणि कविता झाली असं. पळते ठेवू पाय, तुमच्या आमच्या मनातली गोष्ट आहे ही. कधी कधी वीट येतो, कधी कधी वीट येतो गजर लावून उठण्याचा. कधी कधी वीट येतो गजर लावून उठण्याचा, रोज रोज जगण्यासाठी रोज धावत सुटण्याचा. रोज रोज जगण्यासाठी रोज धावत सुटण्याचा. किती आणि कुठवर, किती आणि कुठवर असे प्रश्न सुचतच नाहीत. आणि असे प्रश्न सुचावेत हेही मनाला रुचत नाही. जगण्यासाठी पळता पळता पळण्यासारखी जगू लागलो. जगण्यासाठी पळता पळता पळण्यासाठी जगू लागलो. यंत्रासोबत जगता जगता यंत्रासारखा वागू लागलो. जीवन म्हणजे काय मित्र हो, जीवन म्हणजे काय? जीव न जाई तोवर आहे, उभ्या जीवाला हाय. पळते ठेवा पाय, पळते ठेवा पाय. खूप छान. ह्या कवितेमध्ये ज्यावेळेस आपण सुरुवात केली कविता लिहायला, तेही तुम्ही सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन मध्येच ह्या कवितेचा जन्म झालेला आहे. तर आतापर्यंत किती कविता लिहिल्यात तुम्ही? आणि आतापर्यंत माझ्या 46 कविता संपल्यात. काही अशा जे सुरू आहेत लिहिणं की मनामध्ये की लिहावं, पण आता सवडीचा थोडासा प्रश्न येतोच. तरी मी बघतोय की 3 ते 4 दिवसामध्ये माझी एक कविता तयार होते. तर हा जर वेग राहिला तर प्रॉबेबली डिसेंबरपर्यंत माझ्या 100 पेक्षा जास्त होतील आणि मग बघूयात काय करायचं. बरोबर. आणखी एखादी कविता जर तुम्ही प्रेक्षकांना आमच्या वाचून दाखवली आवडेल मला. कवितेचं नाव आहे गुपित. शुभ्र पाकळ्या देठ केशरी, शुभ्र पाकळ्या देठ केशरी, तलम रेशमी नाजूक काया. शुभ्र पाकळ्या देठ केशरी, तलम रेशमी नाजूक काया. हिरवे खरपूस पान करतरी, हिरवे खरपूस पान करतरी, हृदयी गंधित अत्तर फाया.
प्राजक्तारे सांग जरा मज गुपित तुझे रात्री फुलणारे दिवसभराची विरक्त फकिरी भोळा म्हणू की खुळा तुला रे. दिवसभराची विरक्त फकिरी भोळा म्हणू की खुळा तुला रे. जाई जुई ह्या तुझ्याच मैत्रिणी तुझ्या संगती रात्री फुलती धुंद फुलांचा शुभ्र फुलोरा दिवसभरी श्री मिरवती. धुंद फुलांचा शुभ्र फुलोरा दिनभरी पण श्री मिरवती. तू का वेड्या जगा वेगळा रात्री अंगी फुले फुलवशी रात जागीशी कुबेर होऊन सकाळ होता भनंग होशी. पारिजात गुढ हासून वदला नशीब त्यांचे प्राक्तन. जाई जुळीचे नशीब त्यांचे प्राक्तन मला फुलवते धरती माता फुले करी तो भूमीस अर्पण. काय चुकलं माझं? मला फुलवणार तीच आहे, तिचंच तिला दिलं ना. मला फुलविते धरती माता फुले करी तो भूमीस अर्पण. धरती नटता फुले लेवनी सार्थक होते माझे तन मन. बघा, मुलाच्या नोकरीतला पहिला पगार जेव्हा तो आईच्या हाती देतो तेव्हा त्याला असं मस्त वाटतं. प्राजक्ताचा फुलोरा तो जेव्हा आपल्या आईला ओततोय, धरती नटता फुले लेवनी सार्थक होते माझे जीवन माझे तन मन. धरती नटता फुले लेवनी सार्थक होते माझे तन मन. पुन्हा नव्याने रात्री जगतो क्षणभंगुर पण प्रसन्न जीवन. पुन्हा नव्याने रात्री जगतो क्षणभंगुर पण प्रसन्न जीवन. खूप छान तुम्ही कविता लिहिली आणि तर पाहत असते, वाचत असते आणि त्याच्यानंतरच मी तुमच्याशी संपर्क साधला. याच्यानंतर आता म्हणजे ज्या प्रकारे आपलं बोलणं झालंय तर ह्या कवितेचं काव्यसंग्रह येण्याचं काय? खूप लवकर मला खूप लोकांनी विचारणा केली की जर तुम्हाला प्रकाशित करायचं असेल तर आम्ही आहोत. आणि काही प्रकाशकांनी मला सांगितलं आणि मला हा सत्कार वाटतोय मुळात की ही एवढी मॅच्युरिटी नाही झाली माझ्या कवितांची, पण लोकांना ते आवडतात. म्हणजे कुठेतरी काहीतरी आहे, ते म्हणतात ना घरचा जोगी जोगळा, तसं आहे. मी म्हणजे माझ्याच प्रतिभेला मी कदाचित कमी आखत असेल, पण जो लोक मला जेव्हा विचारतात तेव्हा वाटतं की नाही काहीतरी आहे. आणि फार लवकर म्हणजे प्रॉबेबली डिसेंबर पर्यंत माझा कविता संग्रह येऊन जाईल. छान, खूप छान. त्या काव्यसंग्रहासाठी तुम्हाला आतापासूनच खूप खूप शुभेच्छा. आता नुकताच मला एका जणांनी एक विदर्भाचं प्रातिनिधिक काव्यसंग्रह म्हणून काढायचं आहे, त्याच्यात 10 कवींचं त्यांनी सिलेक्शन केलंय. ते मला बोललेत की तुमच्या 10 कविता द्या मला. बघूया, कदाचित होऊ शकतं. असं जर झालं तर कदाचित 1-2 महिन्यामध्ये मला त्याच्यामध्ये पण भाग मिळेल. पण त्या गोष्टीसाठी त्यांनी मला विचारणा केली, हे पण म्हणजे अंगावर थोडं मुठभर मास चढलं. बरोबर, खरंच आहे. आणखी एखादी कविता जर तुमची इच्छा असेल तर नक्की. एक मी तुम्हाला सांगतोय, वृत्तामधली कविता. भुजंग प्रयाग नावाचा वृत्त आहे. कविता वृत्तात असली ना की खरंच त्याला चाल लावायची गरज पडत नाही, स्वतःहून ती चाल सुचत जाते. वृत्त म्हणजे आता ते काय आहे ते इतकं सांगणं कठीण आहे, पण एक सांगतो की वृत्त जेव्हा वृत्तीत भिनतं ना तर कविता आपोआपच लयबद्ध व्हायला लागतात. माझ्या कवितेचं नाव आहे चला जगूया. चला जगूया. कितीदा उगाळू नको तीच दुःखे, कितीदा उगाळू नको तीच दुःखे, चला आज काही व्यथांना हसूया. कितीदा उगाळू नको तीच दुःखे, चला आज काही व्यथांना हसूया. अटाळे भरुणी व्यथांचे गठोडे, अटाळे भरुणी व्यथांचे गठोडे, कशाला जपावे चला विसरूया. अटाळे भरुणी व्यथांचे गठोडे, कशाला जपावे चला विसरूया. कितीदा रडावे व्यथांना स्मरुणी, कितीदा रडावे व्यथांना स्मरुणी, सुखे आठवणी जरासे हसूया. एक जोक सुद्धा 10 वेळा हसायला लावू शकत नाही, दुःख किती वेळा उगाळायचं. कितीदा रडावे व्यथांना स्मरुणी, सुखे आठवणी जराशी हसूया. जनाचेच सल्ले कितीदा स्मरावे. अरे तू 12वी झाला का, आता मेडिकलला जा ना. कितीदा स्मरावे. जनाचेच सल्ले कितीदा स्मरावे, चला आज थोडे मनाला जपूया.
स्मरावीत थोडी क्षणेही सुखाची, स्मरावीत थोडी क्षणेही सुखाची, चला आज त्यांना जरा आठवूया. सभोवताल आनंद ओसंडताना, सभोवताल आनंद ओसंडताना, सुखाच्या क्षणांना उरी साठवूया. उगा का स्वतःला करंटे करावे, उगा का स्वतःला करंटे करावे, जरा जीवनाला सुखाचे करूया. अरे मिट्ट काळोख असू दे ढगांना, अरे मिट्ट काळे असू दे ढगांना, कडांचा रुपेरी नजारा बघूया. वा, फार छान. मला हर्षा एक कविता सांगायला आवडेल, हा, बोला ना. इफ यू परमिट. नक्की. एकदा सहज मनामध्ये विचार आला, एक पेपर वाचल्यानंतर असं खूप, तर तुम्ही बघा पेपर कुठल्याही भाषेतला आणि कुठलाही असू द्या, तिथे 2-4 मर्डर्स, 2-4 दंगे, 2-4 बलात्कार, 2-4 लोकांना जाळणं मारणं असतंच नेहमी, त्याच्याशिवाय पेपर पूर्णच नसतो है ना, वृत्तपत्रामध्ये. एकदा असंच बघितलं, मला लक्षात आलं की किती अन्याय होत आहे, म्हणजे मुलींवरचा अन्याय, बायकांवरचा अन्याय, अगदी ती सासू होईल तोपर्यंत तिच्यावरचा अन्याय आहे किती. तर तेव्हा मला असं सहज आठवलं की ह्या ज्या सीता आहेत आपल्या, ह्या सीतांना कधीतरी मुक्ती मिळणार आहे का. तेव्हा मला ती रामाची सीता आठवली. सीता आठवताना राम पण आठवला मुळात, की ती त्याच्यासोबत होती प्रत्येक वेळेला. राजपुत्राची पत्नी म्हणून आली, राज्य करणार होती, चांगलं मजेत लग्न झालं, सर्व झालं, पण बिचाराला डायरेक्ट वनवासात निघाला. हरकत नाही, त्याच्या आईने दिलेला शाप होता, पण ती सुद्धा त्याच्यासोबत गेली, तिला पण शाप दिला होता. सर्वांनी फक्त धरून चालले ते, हा सीता म्हणजे सोबत जाणार. बरं तिथे गेल्यावरही कुठलेही अवसमस्त झालेच नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी तेच प्रॉब्लेम्स होते. तिला तिचं पावित्र्य आहे की नाही, कारण ती आश्रमात राहिलेली, मुलं तिथे झालेत तिला. मग त्या दोघांनी म्हटलं की अशी बायको असते मी तर वरिष्ठ असतं, अग्निपरीक्षा करायला लावली. ह्या अग्निपरीक्षा करताना रामाला सर्व माहित होते, सीताराम माहित हो, आत्मा तीच होती, पण लोकांना कसं सांगायचं, त्याच्यासाठी त्यांना लोकांचं ऐकावं लागलं, अग्निपरीक्षा करून घ्यायची असती. किती विचित्र गोष्ट आहे ना, की मला त्या लोकांना सांगायचं ज्यांचं मी काही घेणं द्यावं लागत नाही. मी जर राजा म्हणून असेल, तुम्हाला जगायचं जगा, नाही तर दुसऱ्या राज्यात जा, मी कशाला माझ्या बायकोला टाकू तिथे. आत्ताच्या राजाने तेच केलं असतं. तर त्यावेळेला मला आठवले की ठीक आहे, सीतेने जेव्हा अग्निपरीक्षा दिली त्याच्यानंतर तिने धरणीमध्ये उडी घेतली, त्यावेळेला रामाला एक पती म्हणून काय वाटलं असेल. त्यावेळेला त्याच्या हातचे सारे हत्यार संपलेले होते, त्याला माहित होतं की सीता आता माघारी येणार नाही. मग एक व्यक्ती म्हणून, राजा म्हणून सारे लोक त्याच्याकडे बघत होते, राजा म्हणून त्याच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव असणं आवश्यक होतं त्यावेळेला. त्यावेळेला त्याची मनाची घालमेल काय आहे, करेक्ट, मनाची घालमेल काय आहे ती व्यक्त करणारी कविता मी इथे दाखवतोय. राजा बसलेला होता अगदी निर्विकार मनाने, पण आत काय आहे तो राम सांगतोय. मी निवांत बसलो होतो, राम म्हणतोय मी निवांत बसलो होतो, मी निवांत बसलो होतो अन मनात वादळ वारे, आक्रोश उभ्या जमिनीचा मनी श्वासांचे सुस्कारे. रामाची परिस्थिती, घनघोर युद्ध हृदयात कंपित चराचर माझे, माझी विश्वस्ती होती, तेच संपलं, कंपित झालंय सर्व. कंपित चराचर माझे, गर्जना विजेची कसली, जणू तांडव आयुष्याचे. पाऊस अनावर आणि विज आक्रंदित तेजानी, मी अबोल झालो होतो मन विदीर्ण शतशकलांनी. ती तशी उतरली खाली, जाते धरणीमध्ये, जाते आईला भेटायला चालली आहे, दोघांचे हृदय एक होतात आहे. ती तशी उतरली खाली मुलुखाच्या आवेगाने, मी स्तिमित पाशा नागत, थिजलेल्या रिक्त मनाने. काहीच करू शकत नाही. ती तशी उतरली खाली मुलुखाच्या आवेगाने, मी स्तिमित पाशा नागत, विजलेल्या रिक्त मनाने. आवेग विदीर्ण विजेचा, आवेग विदीर्ण विजेचा, भूमीच्या कुशीत शिरतो, हृदयीचे भेटे हृदया, मी शून्य जाहलो होतो. ती कधीची विरुण गेली, ती कधीची विरुण गेली, गेलं संपलं सारं. ती कधीची विरुण गेली, मी विझवून बसलो होतो, जगणे सरताना कळले, मी कधीच जगलो नव्हतो. जे काही जगलो ते लोकांचं होतं, माझं काहीच नाही. मी सर्व विनाश करून टाकलाय, रावणाला मारून टाकलंय, आपल्या मातेची पूर्ती करून टाकली, तिच्या वचन दिलं होतं पिताजींना ते पण पूर्ण केलं, सर्व झालंय, पण मी कधी जगलो. जगणे सरताना कळले, मी कधीच जगलो नव्हतो.
राम सीतेला मुकला. तो राम सीतेला मुकला तो राम सीतेला मुकला आकांत जाईना जाता. तो राम सीतेला मुकला आकांत जाईना जाता. निर्विकार रोज मी बघतो असंख्य अगतिक सीता. निर्विकार रोज मी बघतो असंख्य अगतिक सीता. का अजून राग येईना, का अजून राग येईना मज माझ्या शंडपणाचा. की शाप भोगतो आम्ही सीतेच्या आक्रोशाचा. की शाप भोगतो आम्ही सीतेच्या आक्रोशाचा. त्याच्या आधी तुम्ही म्हणजे प्राध्यापक म्हणून मी प्राध्यापक म्हणून ऍक्च्युली 1988 ला माझा रिझल्ट ज्या दिवशी लागला माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या, त्या दिवशी माझ्या हातात नोकरी होती. फर्स्ट इंटरव्ह्यू, फर्स्ट सिलेक्शन, ताबडतोब नोकरीला लागलो. इव्हन माझी मार्कशीट आणायला मी युनिव्हर्सिटीत गेलो ते नोकरी लागल्यानंतर. पण तुम्ही ह्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे एवढं चांगलं शिक्षण आणि एवढं चांगलं एज्युकेशन वगैरे झाल्यानंतर इन्शुरन्स सेक्टरकडे वळलात. ती जरा गंमतच झाली माझ्या आयुष्यामध्ये. हा अचानक नावाचा योग जो आहे तो खूप आहे. ते अचानक अगदी आदल्या दिवशी मला माहित नसतं, दुसऱ्या दिवशी अचानक ट्रॅक बदलली असते आणि मैसूरला जाणारी गाडी दिल्लीकडे कधी जाईल सांगताच येत नाही. तर त्यांच्यावर लिहिलेली एखादी कविता नक्की आवडेल मला. ऍक्च्युली काय झालं होतं की तिचा एक फोटो मला मिळाला. त्यावेळेला मी तुला फोटो पण दाखवेन पहिल्यांदा, तुला थोडीशी आयडिया येईल की त्या फोटोमध्ये ही कविता फिट बसते का. कारण तिच्यावर कविता करायची म्हटलं तर मला वाटतं 200 पानं पण पुरेसे होणार नाही. तर तिच्या एका फोटोवरची कविता तुम्हाला दाखवेन. हा तो फोटो आहे बघ. अगदी गजरा वगैरे माळलेला कुंदाच्या फुलांचा आणि आरशामध्ये ती छान बघते स्वतःला. कोणाकडे लक्ष नाहीये, स्वतः आरसा आणि तिचं रुपडं. तर हे जेव्हा मला बघायला मिळालं त्यावेळेला मी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कविता केली होती. तर हा साज शृंगार बघून तुम्ही कविता करेक्ट नक्की नक्की. आणि त्याच्याशी तुम्ही रिलेट करून बघा, मजा येईल तुम्हाला. पण ती अर्थात हे सर्व काही कृत्रिम नव्हतं, अगदी मनातून आलेलं होतं आणि त्यामुळेच कदाचित इतकं सुंदर पण झालंही असेल. तर मिसेसचं नाव माझ्या चेतना आहे आणि खरंच तिच्यापासून खूपदा चेतना मिळते पण मला. कवितेचं नाव आहे रूप गर्विता. मुखचंद्राच्या अंबाड्यावर गजरा कुंद कळ्यांचा. मुखचंद्राच्या अंबाड्यावर गजरा कुंद कळ्यांचा. रूप गोजिरे तुझे पाहुणी ढळतो तोल मनाचा. सस्मित मुद्रा रूप गर्विता न्याहाळते दर्पणी. तुला असे ग न्याहाळताना गीत बहरते मनी. नितळ गोरा सात्विक चेहरा नजरेने गोंजारून तुझ्याही नकळत पितो आरसा रूप तुझे चोरून. आरशास तू तुला आरसा अन मी दोघांना बघतो ग. आरशास तू तुला आरसा अन मी दोघांना बघतो ग. प्रसन्न तूही प्रसन्न दर्पण, प्रसन्न तूही प्रसन्न दर्पण मनात माझ्या छळतो ग. वाटे मजला तुझ्यासाठी क्षणभर दर्पण व्हावे. वाटे मजला तुझ्यासाठी क्षणभर दर्पण व्हावे. तुझ्या रूपाला टिपून घेऊन मनामध्ये मुरवावे. क्षणाक्षणाला चेहऱ्यावरचे भाव नवे निरखावे. क्षणाक्षणाला ऋतू बदलता रूप नवे बहरावे. वेळोवेळी तुझ्या स्मृतींचा खजिना मनात खुलतो ग. दुपार भासे रात चांदणी, दुपार भासे रात्र चांदणी हृदयी वसंत फुलतो ग. तुझ्या मुखावर सदा विलसती, खरं ते तुझ्या मुखावर सदा विलसती प्रसन्नतेच्या खुणा. तुझ्या मुखावर सदा विलसती प्रसन्नतेच्या खुणा. तुझ्यासारखे प्रसन्न सखे नाव तुझे चेतना. फारच छान, फारच छान. ही कविता ऐकल्यानंतर मॅमची काय प्रतिक्रिया होती किंवा त्यांनी कशा प्रकारे कसं आहे ना की आता संसार एवढा मुरला आहे की तोंडी प्रतिक्रिया द्यायची गरजच नाही. चेहऱ्यावरचे भाव समजूनच लक्षात येऊन जातं. म्हणजे ती जर बोलून दाखवेल तर तो माझ्या प्रतिभेचा अपमान आहे.
पण तिला खूप आवडली आणि ती म्हणाली ही आपली एक प्रायव्हेट कविता ठेवा, ती कोणामध्ये शेअर नका करू. पण आता मला वाटलं की तुझ्याशी शेअर करायला हरकत नाही. मग त्यांना तुमच्यातला असलेला कवी हा जास्त आवडतो की तुम्ही साधारण व्यक्तिमत्व म्हणून ते जास्त आवडतं? त्यांना काय आवडतं तुमच्यात? इनफॅक्ट कसं आहे ना की मी कवी अगदी थोड्या वेळासाठी असतो. जेव्हा कविता स्फुरते त्यावेळेला अक्षरशः म्हणजे शोधत असतो की कुठे मला 2 मिनिटं मिळायला हवेत, मला पटकन कागद मिळायला हवा, मला किंवा मोबाईलवर नोटपॅडवर नोट करायचं आहे, त्यावेळेला काही सुचत नाही. म्हणजे अक्षरशः असं झालंय की मी रस्त्यात असताना मला अचानक काही सुचायला लागलं, गाडी बाजूला लावून मी सरळ लिहायला सुरुवात केली. असंही त्यामुळे कविता जेव्हा माझ्या हाती नसते त्यावेळेला मी अगदी सामान्य माणूस असतो, एक छानपैकी नवरा म्हणून वागू शकतो, मग चांगला बाप म्हणून मुलांसोबत राहू शकतो. आणि आता बाप मी व्हायच्या लायकीच नाही राहिलो, आता वय असं झालं की आम्ही आता त्यांचे मित्र झालो. खूप छान. तुम्हाला ते सगळ्यात रोमॅन्टिक वातावरण आणि शांतता कुठे मिळते, घरात की बाहेर? तुला एक जस्ट आठवलं म्हणून सांगतोय. बालकवी ठोंबरेंनी एक कविता लिहिली होती, श्रावण मासी हर्ष मानसी. त्या माणसाने ती कविता जेव्हा लिहिली त्यांना कोणीतरी विचारलं की इतकी पोएटिक कविता आणि इतकं पूर्ण निसर्ग अक्षरशः त्या कवितेत होतलाय, आणि मला नाही वाटत कुठल्या मराठी माणसाला ती कविता ऐकल्याचं किंवा वाचल्याचं आठवणार नाही. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं ती कविता त्यांना लोकलच्या गर्दीत भर उन्हाळ्यात घामाने ओलचिंब झाल्यावर आठवलं. आणि त्यांना जेव्हा विचारलं की कमाल आहे, हे असं कसं होऊ शकतं तुमच्यासोबत, तर ते म्हणाले साधी गोष्ट आहे, तुम्हाला घराची आठवण कधी येते, घरात असल्यावर येते की घराच्या बाहेर गेल्यावर? घराच्या बाहेर गेल्यावर. तसंच मला श्रावण कुठे सापडणार? उन्हाळ्यामध्ये. आठवणार केव्हा? उन्हाळ्यात आठवणार ना. तुला म्हणून सांगतो, मला अशा कविता आठवायसाठी अजून तरी कुठे असं एकांत ठिकाणी जाऊन बसायची गरज नाही पडली. मुळात कविता अशा कुठेतरी वातावरण बघून की चंद्र दिसला की प्लेस ठेवली असं काही नसतं. मुळात ह्या कविता आत असतात. आत्तापर्यंत जे मटेरियल आतमध्ये भरला गेलं, डोळे उघडे ठेवून पाहताना कधी कोणी विदीर्ण करून गेला, कधी कोणी उल्हासित करून गेला. बाबा बोरकरांना एक कविता आठवली, रांगोळी घालताना बघून. एक मुलगी रांगोळी बघत होती, फक्त रांगोळी काढणार, त्याच्यावरती ना कविता आठवली घरी आल्यावर, तिच्या समोर नाही, नाहीतर काहीतरी वेगळं झालं असतं. तर अशाही आता ते मला एक्झॅक्टली आठवत नाही ते बोरकर होते की कोण, त्यांचं नाव आता मला कदाचित आठवणार नाही, चुकलं असेल तर माफ करून द्या. पण ती कविता होती एक रंगबावरी कविता. एका कुठेतरी एक मुलगी जस्ट गुरं राखत बसली होती, बकऱ्या होत्या, तिला पाहून रंगबावरी कविता आठवली. जर सांगायचं म्हणून सांगितलं तुला की कविता आठवायसाठी म्हणून कुठे जाऊन बसायची गरज नाही. अर्थात होऊ शकतं की कुठे गेल्यावर निवांत झालेलं त्या सर्व वातावरणाला पाहून एखादी कविता स्फुरू शकेल, पण कविता स्फुरावी म्हणून मी माझं घर दार सोडून बैराग घेऊन कुठे जाणं किंवा मुलांना अरे शांत बसायला मी कविता लिहितोय, नाही असं कशाचीच गरज नाही आहे. मी तुला एक छान वनराणी नावाची कविता सांगेन, सुंदर कविता आहे आणि ती मला घरी बसून आठवली. कवितेचं नाव आहे वनराणी. वनराणी. सायंकाळी हिरव्या राणी संथ जलाशय सुस्थित असतो. सायंकाळी हिरव्या राणी संथ जलाशय सुस्थित असतो. वारा करतो मंद गुदगुल्या, वारा करतो मंद गुदगुल्या, पाण्यावरती तरंग उठतो. कधी एखादा खट्याळ मासा, कधी एखादा खट्याळ मासा उडी मारुनी पुन्हा डुंबतो. काठावरचा खजील बगडा मान पाडूनी उदास हसतो. भरल्या पोटी हरिणाची पोरे, भरल्या पोटी चढून झालंय, भरल्या पोटी हरिणीची पोरे, लुटू पुटूची करीती मस्ती. आई हरिणी कौतुक बघते, दृष्टी सावध मनात तृप्ती. अबोध इवले गवताचे पाते, अबोध इवले गवताचे पाते, डोलत संथ तराने गाते. तया सवे संमोहित होऊन सांज आणखी गहिरी होते. तया सवे संमोहित होऊन सांज आणखी गहिरी होते. मावळतीला मलूल दिनकर, सूर्य मावळतोय, मावळतीला मलूल दिनकर, जलाशयाते विरून जातो. डोंगर माथ्यावरून खाली अलवार हळू अंधार उतरतो. रानजाईच्या कळ्या टपोऱ्या, रानजाईच्या कळ्या टपोऱ्या, अधीर कातर गाणे गाती. नितळ काळ्या एकांतामध्ये फुले होऊनी गंध प्रसविती. त्या गंधाच्या उन्मादाने हलके हलके रात्र बहरते.
नभात काळ्या चंद्र कळेवर चांदण्या सगळे चंद्र लिहांतो. वा, वा. रात किड्यांच्या अंगाईने, शेवटचं कडवं आहे. रात किड्यांच्या अंगाईने अंधाराला डुलकी येते. रात किड्याच्या अंगाईने अंधाराला डुलकी येते. पुन्हा उद्याचे स्वप्न बघाया वनराणी पण झोपी जाते. वा. तर ही एक कविता मला निसर्गावरची खूप छान. छान वाटली होती. तशाच शिकार आहेत निसर्गावर. मला निसर्ग स्वतःला आवडतो, कारण मी त्यांच्या कुशीत जन्मला. माझा जन्म अत्यंत खेड्यातला, चार बाजूला डोंगर. बरोबर. नवेगाव नागझिर आहेत ना, माहिती किती जवळ आहे तिथं साकोलीवाना. त्याही पेक्षा छोट्या खेड्यात माझा जन्म झाला होता आणि तिथे मी नेहमी फिरायला जायचो. म्हणजे गावातलं वातावरण, गावातलं रोवणं, पर्यटकनं, कापणी वगैरे सर्व सर्व एन्जॉय केलेलं मी. खूप छान. आणि मुळात त्या लोकांचा मोकळेपणा आहे, त्या लोकांना मोकळा स्वभाव आणि इतका बोलता बोलता विनोद होणारे अल्पसंतुष्ट माणसं, हे असं सर्व काही जे मनात भरलंय ना, आता मला वाटतं ही वेळ आली हे सर्वच्या सर्व ओथंबून व्हायची आणि कदाचित त्यामुळे ह्या कविता सुचत असतील. अगदी बरोबर बोललात तुम्ही. तर हे आपण विकास गजापुरे ह्यांच्या कविता ऐकलेल्या, काही निवडक कविता त्यांनी आपल्याला ऐकवलेल्या आहेत. फार भावपूर्ण अशा त्या कविता आहेत आणि अशा बऱ्याचशा कविता आहेत. तुम्ही जर का प्रत्येक कविता त्यांची वाचली तर तुम्हाला कळेल की खरंच ही अगदी आपल्या मनातले शब्द म्हणा किंवा आपल्या मनातले भाव अगदी ते मांडता आहेत. अशा आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी हा छंद जोपासून एक काव्य संग्रह तयार करण्याच्या मार्गापर्यंत येऊन पोचले. तर त्यांच्या होऊ घातलेल्या काव्य संग्रहाला संवाद मीडियाकडून खूप खूप शुभेच्छा. आणि असेच काही छंद तुम्हीही जोपासला असाल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्हीही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू आणि तुमचा जो काही छंद असेल तो आमच्या प्रेक्षकांच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. आणि ह्यासोबतच विकास गजापुरे सर यांचं मी खूप खूप मनापासून स्वागत आणि आभार मानते की त्यांनी इतक्या सुंदर कविता आपल्याशी शेअर केल्यात आणि आपल्याला सगळ्यांना वाचून दाखवल्यात. तर त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद हर्षा, तुझ्याशी पण खूप सुख आला की मला आता कोपऱ्यात बसलेल्या माणसाला तू मीडिया समोर आणलायस आणि छान वाटलं मला. आणि तुम्हाला खरंच असं वाटलं की कधीतरी सरांना भेटूयात, कधी बोलूयात, नक्की तुम्ही मला फोन करू शकता. माझा नंबर मी देऊ शकतो. माझा नंबर आहे 9209812148. तुमच्या प्रतिक्रिया मला पण आवडतील. थोडासा हुरूप येईल, थोडा अंगावर मास चढेल. तर धन्यवाद हर्षा, खूप छान उपक्रम तुम्ही तुमच्या वाहिनीतर्फे हा सुरू केला आहे. आणि खूप लोक आहेत जे त्यांना असं वाटतं की आपल्याला जे येतं ते लोकांना दाखवावं, जेणेकरून त्यांच्यामध्ये पण काही असेल तर ते करावं. तर त्याच्यासाठी हा उपक्रम खरंच खूप सुंदर आहे. हो. थँक्यू पुन्हा एकदा. धन्यवाद.